कामगार कायद्याची सुद्धा या ठिकाणी होळी करत आहे। या 4 कामगार कायदे आणलेले आहेत, श्रमसंहिता आणि 29 प्रकारचे कायदे त्यात बदली केलेले आहे, त्याची या ठिकाणी आम्ही खामगाव तालुक्यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचे संपूर्ण शेतकरी कामगार या ठिकाणी याची आम्ही होळी करतोय। या कॉम्रेड वापस घ्या, वापस घ्या, वापस घ्या, वापस घ्या, वापस घ्या। जिंदाबाद, जिंदाबाद, हम सब एक है, हम सब एक है। मंजूर थोडं मोकळे तुम्ही आंदोलन केलं, काय आंदोलन केलं, काय सांग, काय मागणी? आज सबंध देशामध्ये 14 केंद्रीय कामगार संघटना तशाच 500हून अधिक शेतकरी संघटना या आपल्या न्याय हक्काच्या मागण्यांकरिता आज देशभर आंदोलन करत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून खामगाव येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयावर आमचे आंदोलन आहे। केंद्र सरकारने 29 जे काही कामगार कायदे होते ते कामगारांनी स्वतःचं रक्त सांडून घाम सांडून मिळवलेले कायदे एका रात्रीत बदलण्याचा प्रयत्न केला व हे तोडून 4 कामगार संहिता आणल्या आणि या कामगार संहितांद्वारे कामगारांना जे संरक्षण मिळत होतं, जे कवच होतं कामगारांवरचं, ते कामगार कवच ते उखडून फेकण्याचा प्रयत्न करत आहेत। त्याचबरोबर डोनाल्ड ट्रम्प यांचा काय दबाव नरेंद्र मोदी साहेबांवर आहे आम्हाला माहीत नाही, परंतु त्यांनी अमेरिकेसोबत करार केलेला आहे। दुसरीकडे हमीभावाचं नुसतंच नाटक सुरू आहे देशामध्ये, परंतु शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचा हमीभाव मिळत नाही आणि अमेरिकेने 50% टॅरिफ लावला आणि या कराराद्वारे तो 18.5% आला असं आम्हाला सांगण्यात येतं। परंतु यापूर्वी अमेरिका ही फक्त 2.5% टॅरिफ आमच्यावर लावायची आणि याद्वारे या शेतकऱ्यांवर किंवा जो काही माल देशामध्ये येणार आहे त्या माल त्यांना 0% टॅरिफ आणि आमचा माल जो अमेरिकेत जाईल त्याच्यावर 18% टॅरिफ, हे आम्हाला उल्लू बनवण्याचं काम हे करतात आहे। आणि विदर्भ जो विद्वांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो, या विदर्भातला शेतकरी आणखी हातागाई येईल आणि शेतकऱ्यांना कोणी वाचवू शकणार नाही। या सर्व बदलांसाठी तसेच वीज कामगार कायद्यामध्ये त्यांनी बदल केला, स्मार्ट मीटर लावून जो काही सर्वसामान्य ग्राहक आहे त्याच्यावर देखील ते अन्याय करणार आहेत, भरमसाठ वीज बिल वाढवणार आहेत आणि जे काही योजना कर्मचारी आहे, असंघटित कर्मचारी आहे, त्यांना देखील कुठल्याही प्रकारे परमनंट न करण्याचा त्यांचा एक डाव आहे। ज्या काही फॅक्टरीज होत्या 100पेक्षा अधिक 100 कामगार असतील तर सरकारच्या सगळ्या नियमांचं पालन करूनच मग फॅक्टरी बंद करता येणार होती, परंतु आता नवीन कायद्यामध्ये ती त्यांनी 300वर नेली आहे। म्हणजेच हे सगळे जे धंडाणगे लोक आहे, व्यापारी लोक आहे, यांच्या बाजूचं हे सरकार काम करत आहे आणि एकूणच सर्वसामान्य जनता, विद्यार्थी, शेतकरी, महिला, मजदूर हे सगळे इथे जगणं त्यांचं मुश्किल होणार आहे। त्याविरुद्ध आम्ही इथे काम करतो आहे।